मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। उद्यापासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे आणि विशेष म्हणजे या कोस्टल रोड उद्घाटनाचं निमंत्रण हे स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंनाही देण्यात आले। स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही दिलेले। तेव्हा आदित्य ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जाहीर कार्यक्रमात आमने सामने येण्याची शक्यता आहे। कोस्टल रोड हा ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, त्यामुळे आदित्य या कार्यक्रमाला हजेरी लावणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। दरम्यान कोस्टल रोड उद्घाटन स्थळावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। कोस्टल रोड जो है त्याचं उद्घाटन आज होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार हे सुद्धा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस या ठिकाणी असणार आहे आणि त्या लोकार्पण सोहळ्याचा जो स्टेज आहे ते या कोस्टल रोडच्या ब्रिजवरच तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी अनेक लोक येणार आहेत। VIP असतील, त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी असतील, सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, ते सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। हा जो कोस्टल रोड आहे तो आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे जो वरळी, त्या ठिकाणावरून हा सुरू होणार आहे आणि यामध्ये जे इन्व्हिटेशन कार्ड आहे त्या कार्डवर सुद्धा आदित्य ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार जे आहेत अरविंद सावंत आहेत, त्याचबरोबर सुनील शिंदे असतील, यांचे सुद्धा या ठिकाणी नाव टाकण्यात आलेले आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता असं म्हटलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने हा प्रोजेक्ट त्यांच्याच कार्यकाळामध्ये सुरू झाला असं सांगण्यात येत होतं। हा रोड जो आहे तो पूर्णसुद्धा झाला होता, जो पहिला टप्पा आहे, परंतु वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता। त्यावर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आवाज उठवला होता। अखेर आज त्याचं उद्घाटन होत आहे, परंतु याच उद्घाटनामध्ये आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत, सुनील शिंदे यांचं सुद्धा नाव टाकलेलं आहे। बघूया आता, यांना तर बोलावण्यात आलेलं आहे, परंतु या मोठ्या प्रोजेक्टचं उद्घाटन होत असताना ते स्वतः या ठिकाणी ओपनिंगसाठी येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 10 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि या कोस्टल रोडचं उद्घाटन करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई।